जुन्नर तालुका हा शेतीप्रधान तालुका. जुन्नर तालुक्यातील शेतकरी शेतामध्ये जी पिकं घेतात त्या पिकाची तळहाताच्या फोडापेक्षा जास्त काळजी घेतात. आता आपण डिंगोरे या परिसरामध्ये आहोत. बाजूला अंकुश आमले यांचं घर आहे. या परिसरातील सगळी पिकं एक नंबरची आहेत. आता ही जी टोमॅटो ह्या युवा शेतकऱ्यांनी पिकवलेली आहेत ही साऊ जातीची व्हरायटी आहे. बाग एक नंबर आहे. अगदी छातीपर्यंत हा बाग वाढलेला आहे. या बागेला दृष्ट लागतील असा बाग आहे. भर उन्हाळ्यामध्ये चांगल्या प्रतीचा बाग ठेवलेला आहे. एका फळाला किमान 50 पेक्षा अधिक फळं असतील एवढा सुंदर बाग आहे. शेतकरी या पिकाची प्रचंड काळजी घेत असतो. सध्या हवामान बदललेलं आहे. ह्या बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांना फवारणीचा खर्च जास्त येतोय. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव अधिक होतोय. तरी देखील बाग चांगला आहे. अद्यापही या झाडांना फुलं देखील येतात. एक युवा शेतकऱ्याने कशा प्रकारे बाग फुलवली, सध्या बाजारभाव काय आहे, किती लागवड आहे, एकरी खर्च किती येतोय जरा जाणून घेऊया. भाऊ, आपलं नाव काय आणि गाव कुठलं? नमस्कार वाणी साहेब. नाव गणेश प्रदीप आमले, राहणार डिंगोरे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. 30 गुंठे क्षेत्र आहे. 4,500 काडी आहे. 6 व्हरायटी आहे. एकूण 20 नोव्हेंबरची लागवड आहे. त्या पद्धतीने हे चालू आहे नियोजन. आता मला सांगा, कुठल्या कुठल्या म्हणजे खतांचा वापर केला? सध्या जे बाग चांगली आहे, औषधांची किती फवारणी केली, कुठल्या कुठल्या केली? आता सुरुवातीपासून 5-5 दिवसाचं नियोजन आहे. ते औषध वगैरे, फवारणी वगैरे, आणि जास्त करून नागाळ्याचं वगैरे आजार जास्त असल्यामुळे खर्च पण त्या प्रमाणात जास्त आहे. परत मध्यंतरी सुरुवातीला फुल सेटिंग वगैरे होत नव्हती, त्याच्यामुळं औषध वगैरे जास्तच लागतात. असं फवारणी वगैरे चालूची जास्त. किती महिन्याचा बाग झाला? आता हा 3 महिन्याचं सुरू होऊन किती दिवस झाले? सुरू. आता हा 4था तोडा आहे आजचा. आता तिसऱ्या तोड्याला किती क्रेट निघाले? तिसऱ्या तोडीला 58 कॅरेट होते. 51 चांगले होते, 4 मीडियम होते आणि 1.5 कॅरेट आपलं तिरंगा होतं. सध्या बाजारभाव काय मिळतो? सध्या बाजारभाव काय 200-225 रुपये हे कमीचे बाजारभाव. असं शेतकऱ्यांच्या अपेक्षा बाजारभाव वाढले पाहिजे. आता खर्चाच्या मानाने परवडत सुद्धा नाही साहेब. आता तुम्ही तर बघू शकता, आता फळ भरपूर आहे, पण त्या क्वालिटी त्याप्रमाणे फळांची साईज वगैरे होत नाही एवढी अशी. आणि वातावरणामध्ये आता ढगाळ वातावरण वगैरे होतं मध्ये, त्याच्यामुळे आजार वगैरे असं रोगराई जास्त प्रमाणात आहे. आता सध्या बाजारभाव संकरित व्हरायटीला जास्त आहेत, साऊला जरा कमी आहेत. हो, संकरितला 300 पर्यंत आहे. 300, 350 जशी क्वालिटी तशी आहे. साऊला 200, 250 अशी बाजार आहे साऊला. एका झाडाला साधारण किमान किती फळं असतील? आता कमीत कमी 70च्या आसपास फळ आहेत. 70-80 अशी फळं आहेत. अजून फुलं पण आहेत? हा, फुल पण सेटिंग पण चालू आहे, शेंडा पण चालू आहे. असं आहे जास्त फळ आहे. 100 पेक्षा अधिक फळं नक्की येणार. हो, 100 पेक्षा आता सुद्धा मोजली ना, हे बघा अशी खालून सेटिंग आहे. अशी सुरुवातीपासून खालून आहे सेटिंग, दोन्ही बाजूनं पण आहेत अशी. हे बघा, तरी आता तोडे वगैरे चालू आहे. आता मजुरांना काय रोज आहे? आता आमच्याकडे सध्या MP असल्यामुळे 350 रुपये रोज चालू आहे त्यांना. वाहतुकीला वगैरे 400-450 रुपये घेतात मजुरी. तुम्हाला शेती किती? शेती आम्हाला 5 एकर आहे. शेती व्यवसाय परवडतो का? आता तसं आता शक्यतो परवडत नाही. आता वातावरण वगैरे, रोजंदारी वगैरे वाढत चालली दिवसेंदिवस. त्याच्यामध्ये आता कांदे जवळ 2.5-3 एकर कांदे आता काढणीला आले, पण 10 रुपये बाजार आहे, परवडत सुद्धा नाही ते. त्याच्यामध्ये रोप विकत घेऊन पण लावलेले आहे. त्यावेळेस 600-700 रुपये इथं बनकर फाट्यावर रोजंदारीने माणसं आणलेली आहे. परत वेळेला कांदा काढणीला सुद्धा माणसाची हेच आहे, कमतरता असल्यामुळे रोजंदारी. शिक्षण किती? शिक्षण TY BCom. शेती करता? हो, शेती करतो. किती भाऊ? एकटाच. बहीण एकच. कुठे दिलं? खोडदेवरीला. आता मला सांगा, म्हणजे तुमचं लग्न झालं? हो. आता हल्ली शेती करणाऱ्या तरुणांना मुली मिळत नाही, वधू मिळत नाही, लग्न होत नाही. काय कसं पाहता? म्हणजे प्रत्येक मुलीला असं वाटतं की मला नोकरी करणाराच नवरा पाहिजे. नाही, हे तसं बघितलं ना चुकीचं आहे. शेवटी सुख समाधानी पाहिजे असेल तर मुलींनी शेतकरीच नवरा हा केलाच पाहिजे. तुमच्या पत्नीचं शिक्षण किती झालं? तिचं 12वी झालेलं आहे. त्यांना समाधानी का शेतकरी नवरा केल्याचं? हो, समाधानी.
तुमचे मिसेस कुठे आहेत? हा इथंच बसलेले आहेत. आज आपण त्यांच्याशी पण बोलूया. हो, आता चालेल. मला सांगा, ज्या नवविवाहित म्हणजे मुलं आहेत, शेतकरी आहेत, त्यांना मुली देत नाहीत. जे बहुतांशी मुली, शिक्षित मुली म्हणतात शेतकरी नवरा नकोच, आम्हाला नोकरीवाला नवरा पाहिजे. काय त्या मुलींना तुम्ही काय आव्हान कराल? आणि त्या मुलांची आता लग्न होत नाही, त्यांनी काय करायचं? नाही आता तू ज्याचा तो प्रश्न आहे. शेवटी थोडंफार मुलींनी पण समजून पण घेतलं पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आपल्या आई वडिलांच्या विचारानुसार सुरुवातीला चालले पाहिजे. शेवटी त्यांना पण भाऊ वगैरे आहेची मुलींना. आपल्या पण भावांना सुद्धा येणार आहे बाहेरून मुलगी, ते पण जरा विचार केला पाहिजे मुलींनी. आणि शक्यतो शेती सारखी कुठं मजा वगैरे नाही. नोकरीचं काय, आज काम केलं तरच पगार भेटणार आहे, असं शेतीमध्ये नाही. आज आपल्या मनावर, आज आराम तर आराम, तसं हे बाहेरच्या ठिकाणी असं नाही. तुम्हाला एकूण शेती किती? 5 एकर एकूण. इतर पिकं काय काय आहेत? इतर पिके आता काय धन आहे थोडा, आणि कांदे आहेत 2.5 एकर. आता हा बाग अजून किती दिवस चालेल? आता हा कंटिन्यू अजून चालेल चांगला, महिनाभर तरी असं राहील चांगलं. आता या बाजारामध्ये आता एक 10-12 दिवसांनी बाजार वाढण्याची दाट शक्यता आहे. साधारण किती पैसे होतील? आता ते बाजार आहे वाणे साहेब. आता कसं आहे माहिती का, आता 200 रुपये होती सुरुवातीला काढले तेव्हा, 200 रुपयांनी तोडं गेला. आता आम्हाला तर वाटत होतं फक्त भांडवलच भेटेन 200 रुपयांनी, पण आता थोडे थोडे बाजार वाढत चालल्यामुळे लई भांडवल भेटून थोडेफार पैसे मिळू शकतात बस. किती क्रेट निघतील? पूर्ण तरी 1,500 प्लस होईल कॅरेट. 30 गुंठ्यामध्ये? हो, 30 गुंठ्यामध्ये. तर नारायणगावचे टोमॅटो मार्केट एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे, चांगला कारभार आहे. तिथले व्यापारी चांगले, सभापती संजयराव काळे, सगळं त्यांचा स्टाफ, संचालक मंडळ शेतकरी बांधवांची खूप चांगली काळजी घेत असतात. आज म्हणजे मी नेहमी टोमॅटोच्या मार्केटमध्ये जाऊन बातम्या करतो, आज तुमच्या टोमॅटोच्या शेतामध्ये येऊन बातमी करतोय. एक शेतकरी म्हणून तुम्हाला मार्केट कमिटीकडून काय अपेक्षा आहे? काय नाही, मार्केट कमिटीचं एक योग्य काम आहे, चांगले व्यवस्थितपणे काम आहे, आणि नियोजन पण त्या पद्धतीने चांगले. काय नाही, सर्व चांगले. काय सूचना वगैरे नाही? काय नाही, अजिबात नाही, एकदम चांगले व्यवस्थित काम काळजी. आणि व्यापारी बांधव पण सगळे व्यवस्थित चांगले आहेत, त्याच्यामुळे काही अडचण नाही येत आम्हाला. जुन्नर तालुका हा शेतीप्रधान तालुका असल्यामुळे या ठिकाणचे शेतकरी आपल्या शेतामध्ये काबाड कष्ट करतात, काळ्या माईची सेवा करतात. आणि या काळ्या माईची सेवा करत असताना शेतामध्ये पिकवलेल्या पिकाला चांगला बाजारभाव मिळेल अशी त्याची अपेक्षा असते. आता या डिंगोरे परिसरामध्ये जी सगळी पिकं आहेत, म्हणजे गहू आहे, कांदे आहे, टोमॅटो आहे, मका आहे, ऊस आहे, सगळी पिकं अतिशय दर्जेदार आहेत. निसर्गरम्य वातावरण आहे. आता या ठिकाणी आपण जे उभं राहिलोय, टोमॅटोचा जो बाग आहे हा साधारण माझ्या आता गळ्यापर्यंत लागतोय. म्हणजे 4, 4.5, 5 फुटापर्यंत हे टोमॅटोचा बाग वाढलेला आहे. ही टोमॅटो साऊ व्हरायटी आहे. सध्याला साऊला बाजारभाव कमी आहेत, परंतु या झाडांना प्रचंड फळं आहेत. एका झाडाला किमान 100च्या आसपास फळं असतील. शिवाय त्याला आपण पाहतोय फुलं देखील लागलेली आहेत. ह्या कडक उन्हाळ्यामध्ये बाग अतिशय हिरवागार आहे. युवा शेतकरी आहे. या जगाच्या पोशिंद्याला मायबाप सरकारने सुद्धा आधार देण्याची गरज आहे. टोमॅटो हे नाशिवंत पीक असतं, बाजारभाव कमी जास्त होतील. सध्या बाजारभाव 250-300 रुपयाच्या आसपास आहेत. साधारण 1500 ते 1600 क्रेट या 30 गुंठ्यामध्ये निघतील अशी या युवा शेतकऱ्याला अपेक्षा आहे. या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याच्या टोमॅटोचे अधिकचे पैसे व्हावेत आणि शेतकरी अधिकाधिक प्रगत व्हावा, श्रीमंत व्हावा अशीच अपेक्षा. मावशी नमस्कार, काय नाव तुमचं? स्वाती प्रदीप आमले. किती मुलं आहेत तुम्हाला? 2, एक मुलगा एक मुलगी. मुलीचं लग्न झालं, मुलाचं लग्न झालं. मुलगा काय करतो? शेती. शेती करतो. आता शेतकरी मुलाला लोक आता मुली देत नाहीत, काय कसं पाहता? नाही देते, पण काय काय असतात मुली पण चांगले, मुलींचे आई वडील चांगले असतात, विचार करणारे असतात. सर्व्हिस म्हणजे काही नेहमीची नसते, काहींचं असं म्हणणे असतं शेती नेहमी असते. एक मालात गेलं तर दुसऱ्या मालात परवडतं. वाटेल तेव्हा आपल्याला आराम करता येतो, वाटेल तेव्हा काम करता येतं, मनावं असतं ते. तसं नोकरीचं कसं बांधून असतं. तुमचं माहेर कुठलं? बेरला. काय आता तुमचे मिस्टर शेतकरी, मुलगा सुद्धा शेती करतो, शेतीचा अनुभव कसा? चांगलं आहे, उत्तम आहे, असं चांगलं आहे. शेती व्यवसाय हा पण चांगला आहे, परवडला भाव सापडला तो एकदम उत्तम आहे.
काही वेळेस लॉस पण जाऊ शकतं बाजारभाव जसा असेल तसं. सरकारकडून काय अपेक्षा? सरकारकडून काय शेतकऱ्यांचं कर्ज माफीचं हे भांडवल खूप जातात किंवा त्याच्यामुळे बाजार चांगला व्यवस्थित मिळावा, मजुरी जाऊन भांडवल जाऊन आपल्याला 2 पैसे भेटणे हे मत असतं ना, आपलं अपेक्षा असते. नोकरी श्रेष्ठ का शेती श्रेष्ठ? आम्हाला शेती श्रेष्ठ वाटते नोकरीपेक्षा. कारण कोरोनाच्या काळात कसं नोकरीवाल्यांची कशी गंमत झाली, तसं शेतीवाल्यांचं कमीत कमी आपल्या शेतात पिकून आपण खाऊन जगलो तरी ना, कुठे जाणे येण्यापेक्षा. त्याच्यापेक्षा शेती चांगली वाटते मला. कुठलं माहेर? बेला. बेल्ला पूर्व भागात. तिकडे काय पाण्याची परिस्थिती? काय आहे असंच आहे. कोण कोण असतं माहेरी? चुलता आहे, चुलते. काय शेती? शेतीच. भाऊ काय करतात? भाऊ पुण्याला आहे. बहिणी किती? बहिणी आम्हीच 5 जणी. कुठे कुठे दिले त्यांना? पिंपरीत दिले, सर्जनवाडीला दिले, आळेला, असे 1 मुंबईला असते, 2 मुंबईला असतात. त्यांचं चांगलं चाललंय का तुमचं चांगलं चाललंय? नाही, आमच्या मते आमचंच चांगलं म्हणतो आम्ही. शेती मस्त मजा. हो. पतिराजांचं काय नाव आहे? प्रदीप किसन आमले. उखाणा येतो का? हो, घेते ना. घ्यावर म्हणावं, उखाण्यातलं नाव घ्यावर. दत्ताच्या फोटोला हार घालते वाकून, प्रदीपरावांचं नाव घेते विघ्नहरचा मान राखून. दत्ताच्या फोटोला हार घालते वाकून, गणेशरावांचं नाव घेते सर्वांचं मान राखून. तो शेतकरी अतिशय काबाड कष्ट करत असतो. हे मावशींचं संपूर्ण आयुष्य शेतीमध्ये गेलं. एक मुलगा आणि एक मुलगी, मुलीचं लग्न झालं, मुलाचं लग्न झालं. अतिशय सुखी संसार आहे. दिवस रात्र काबाड कष्ट करतात आणि शेतामधनं 4 पैसे कमवून आपलं कुटुंब चालवतात. आपली सरकारला हीच विनंती आहे की मायबाप सरकार, हे बळीराजाला तुमच्याशिवाय कोणाचा आधार नाही. शेतकऱ्यांना आधार द्या, शेतीमालाला चांगला बाजारभाव द्या, त्यांचा दुवा घ्याल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, बिहार टाइम्स, डिंगोरे. मावशी तुमचं काय नाव? स्वाती प्रदीप आमले. कुठलं माहेर? बेला. बेल्ला पूर्व भागात. तिकडे काय पाण्याची परिस्थिती? काय आहे असंच आहे. कोण कोण असतं माहेरी? चुलता आहे, चुलते. काय शेती? शेतीच. भाऊ काय करतात? भाऊ पुण्याला आहे. बहिणी किती? बहिणी आम्हीच 5 जणी. कुठे कुठे दिले त्यांना? पिंपरीत दिले, सर्जनवाडीला दिले, आळेला, असे 1 मुंबईला असते, 2 मुंबईला असतात. त्यांचं चांगलं चाललंय का तुमचं चांगलं चाललंय? नाही, आमच्या मते आमचंच चांगलं म्हणतो आम्ही. शेती मस्त मजा. हो. पतिराजांचं काय नाव आहे? प्रदीप किसन आमले. उखाणा येतो का? हो, घेते ना. घ्यावर म्हणावं, उखाण्यातलं नाव घ्यावर. तोच घेऊ का? तुम्हाला कुठला जो येईल तो? नाही, तोच घेऊ. आज गुरुवार आहे ना. दत्ताच्या फोटोला हार घालते वाकून, प्रदीपरावांचं नाव घेते विघ्नहरचा मान राखून. तर बघा सासूबाई, आता सासूच काय म्हणतो ना आपण, सासूपेक्षा म्हणजे सासू वरचढ सूनबाई असं आपण म्हणतो. तुम्ही उखाणा घ्या. दत्ताच्या फोटोला हार घालते वाकून, गणेशरावांचं नाव घेते सर्वांचं मान राखून. बघा, डेअरिंग केलेली आहे ताई. थोड्याशा लाजल्या बुजल्या. शेतकऱ्याची मुलं असतात, ते फारसे बाहेर फिरत नसतात, डेअरिंग नसते. परंतु शेतकरी अतिशय काबाड कष्ट करत असतो. हे मावशींचं संपूर्ण आयुष्य शेतीमध्ये गेलं. एक मुलगा आणि एक मुलगी, मुलीचं लग्न झालं, मुलाचं लग्न झालं. अतिशय सुखी संसार आहे. दिवस रात्र काबाड कष्ट करतात आणि शेतामधनं 4 पैसे कमवून आपलं कुटुंब चालवतात. आपली सरकारला हीच विनंती आहे की मायबाप सरकार, हे बळीराजाला तुमच्याशिवाय कोणाचा आधार नाही. शेतकऱ्यांना आधार द्या, शेतीमालाला चांगला बाजारभाव द्या, त्यांचा दुवा घ्याल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, बिहार टाइम्स, डिंगोरे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी.
सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.